Let us take the example. Prove that 1 plus tan square a plus 1 plus 1 upon tan square a is equal to 1 upon sin square a minus sin to the power 4a. So we will take left hand side 1 plus tan square a plus 1 plus 1 upon tan square a. आता बघा ही आयडेंटिटी आहे. आताच तुम्हाला सांगितलं की तीन आयडेंटिटी वापरायचं आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए काय असतं सेक स्क्वेअर ए प्लस इथे बघा 1 प्लस 1 अपॉन टॅन कोणाचं रेसिप्रोकल आहे 1 अपॉन टॅन कॉट. सो 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय होईल इथं कॉट स्क्वेअर ए. पुन्हा ही एक आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे कोण कोसेक स्क्वेअर ए. आता बघा सेकचं रेसिप्रोकल कोण आहे सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन. तर आपण घेऊ सेकच्या जागी 1 अपॉन स्क्वेअर आहे म्हणजे कॉस स्क्वेअर ए. कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर असल्यामुळे आपण स्क्वेअर घेऊ. By cross multiplication, we get sin square a plus cos square a upon cos square a into sin square a. बघा वरती पुन्हा आयडेंटिटी आहे काय त्याची व्हॅल्यू 1. सो वी गेट 1 अपॉन. आता बघा इथे आपला रिझल्ट साइन मध्ये आहे इथे खाली इथे साइन आहे आणि इथे कॉस आहे. तर आपल्याला माहिती आहे cos square a is equal to 1 minus sin square a. तर याच्या जागी आपण 1 लिहिणार याच्या जागी काय लिहिणार 1 minus sin square a. So 1 minus sin square a into sin square a is equal to 1 upon करा 1 into sin square a is sin square a minus sin square into sin square sin to the power 4a. आणि हे कोणाला इक्वल करत आहे राइट हँड साइड. In this way we get the proof of this first question. Now in second question see here LHS cos square a minus 1 cot square a plus 1. cot square a plus 1 आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी आहे पण इथे आपल्याला मायनस बाहेर काढावा लागेल. जर मी मायनस बाहेर काढला तर काय होईल 1 हा पॉझिटिव्ह होईल आणि कॉस स्क्वेअर हा निगेटिव्ह होईल. आयडेंटिटीनुसार हा कोण आहे कोसेक स्क्वेअर आहे. तुम्हाला फॉर्म्युलाच माहिती पाहिजे याच्या जागी मी लिहिलं कोसेक स्क्वेअर आहे. ही सुद्धा आयडेंटिटी आहे काय लिहायचं मायनस याचे येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर आहे म्हणजेच कोण साइन स्क्वेअर आहे आणि हा आहे कोसेक स्क्वेअर ए. आपल्याला माहिती आहे कोसेक्स म्हणजे 1 अपॉन साइन किंवा साइन म्हणजे 1 अपॉन कोसेक. सो कोसेकच्या जागी आपण लिहू शकतो 1 अपॉन साइन ए. तर मी इथे लिहिते आहे मायनस साइन स्क्वेअर ए इंटू याच्या जागी 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. गेट कॅन्सल and what we get minus 1 which is equal to RHS. समजलं आहे. प्रूव्ह दॅट क्वेश्चन खूप सोपे असतात पण यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेज येणं खूप आवश्यक आहे. सो वी विल टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज sin theta plus sec theta whole square plus cos theta plus cosec theta whole square is equal to 1 plus cosec theta sec theta whole square. So this question is very big. Let us see now how to solve this question. Write down the left hand side. Sin theta plus sec theta
स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस कोसेक थीटा होल स्क्वेअर। आपल्याला दिसत आहे इथे ए प्लस बी होल स्क्वेअर। आपल्याला माहिती आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। लावा आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा सेक थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा प्लस 2 sorry it is cos square theta cos theta into cosec theta plus cosec square theta. Now this is one identity, we will bring it to the bracket sin square theta plus cos square theta. From this two term 2 is common, दोन कॉमन दिसत आहे, बाहेर काढा साइन थीटा सेक थीटा कॉस थीटा कोसेक थीटा प्लस उरलेल्या दोन टर्म एका ब्रॅकेटमध्ये कोसेक स्क्वेअर थीटा. व्हॅल्यू ऑफ दिस इज 1 प्लस 2. आता बघा हा साइन आहे, हा सेक आहे. सेक कोणाचं रेसिप्रोकल आहे? कॉस. म्हणून इथे साइन थीटा आणि सेक होईल खाली कॉस थीटा प्लस कॉस थीटा कोसेकचं काय होणार? साइन थीटा प्लस इथे सुद्धा सेक म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा कोसेक साइन. रेसिप्रोकल फॉर्म्युलेज नाउ बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta upon cos theta into sin theta plus पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन sin square theta plus cos square theta upon cos square theta into sin square theta. बघा केअरफुली, सगळं क्लिअर आहे. आधी a प्लस बी लावलं, मग ते टर्म्स जवळ आणले आणि तिथे आपण फॉर्म्युलेज लावले. आता h व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 2च राहील वरती, खाली आहे कॉस थीटा साइन थीटा. इथे हा 1 होणार म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा. पण आपल्याला माहिती आहे 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक. सो 1 प्लस 2 याचे सेक याचे कोसेक. सो कोसेक थीटा इंटू सेक थीटा. इथे पण साइन उलटं केलं तर कोसेक आणि कॉसचं उलटं केलं तर सेक. सो वी गेट आणि स्क्वेअर स्क्वेअर असल्यामुळे सेक स्क्वेअर थीटा. हे दोन्ही स्क्वेअर आहे म्हणजे याला आपण होल स्क्वेअर पण समजू शकतो. म्हणजे हा झाला 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर हा झाला 2. ए म्हणजे 1, बी म्हणजे होल टर्म, म्हणजे इथे आपल्याला मिळत आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए प्लस बी होल स्क्वेअर. म्हणजेच ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे कोसेक थीटा इंटू सेक थीटा आणि याचं काय आहे स्क्वेअर. बघा आणि इट इज इक्वल टू व्हॉट? राईट हँड साइड. हा जो कोसेक स्क्वेअर थीटा आणि सेक स्क्वेअर थीटा आहे याला आपण कॉमन ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर देऊ शकतो, म्हणजे काय मिळेल आपल्याला? बी स्क्वेअर. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रूव्ह दॅट एक्झाम्पल. देर आर मेनी एक्झाम्पल्स in the exercise. We will take one by one and some example you have to solve yourself. One question I am giving you homework. Try yourself. 1 plus cot theta minus cosec theta 1 plus tan theta plus sec theta is equal to, this is equal to here it is given both the brackets square. It is equal to 1 plus cosec theta sec theta whole square. इथे सुद्धा बघा सेम क्वेश्चन आहे. Sorry, this is equal to 2.
1 plus cot theta minus cosec theta into, another question is like that, 1 plus cot theta minus cosec theta into 1 plus tan theta plus sec theta, its value is 2. Next one, tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. घरी ट्राय करा हे दोन क्वेश्चन. हे क्वेश्चन्स असे तुम्ही 10th मध्ये सोडवलेले आहेत. त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहे, तेच फॉर्म्युला आहे. You have to try yourself. In the next lecture, we will continue with the same example. Till that, thank you and have a good day.